एकीकडे परभणी जिल्ह्यातील डिझेल टंचाई कमी व्हायला तयार नाहीये, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात हिंगोलीकर डिझेलसाठी परभणीत दाखल झालेत। परभणी शहरातील अनेक पंपांवरती डिझेलकडे एकीकडे कॅन धारकांनी तर दुसरीकडे कार चालकांनी मोठी गर्दी केली आहे। आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यातील डिझेलची टंचाई कमी व्हायला तयार नाहीये। कंपन्यांकडून पुरवठा जो आहे तो व्यवस्थित होत नाहीये आणि यामुळे जर बघितलं तर परभणी शहरातील ही परिस्थिती आहे। मी सध्या भरोसे पंपावर आहे। एका बाजूला ह्या कॅन घेऊन ग्रामीण भागातून आलेले नागरिक असतील, शहरातील नागरिक असतील, डिझेलच्या या रांगेमध्ये लागलेले आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं तर हे मोठ्या प्रमाणावर वाहनं जे आहेत त्या वाहनांची रांग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर नागरिक डिझेल घेण्यासाठी या पंपावर आलेले आहेत आणि मोठ्या रांगा ज्या आहेत त्या या पंपावर डिझेल साठी लागलेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। या ठिकाणी आम्हाला जवळपास 3 घंटे झाले डिझेलच्या लाईनला आहेत आणि परभणीच्या सर्व पेट्रोल पंपवर हीच कंडिशन आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाईनला लागावं लागते। परभणीच्या जवळपास 80% पेट्रोल पंपवर पेट्रोलही भेटत नाही आणि डिझेलही भेटत नाही। मोदी गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला लाईनला लागायची सवय लागलेली आहे। ट्रॅक्टर ते करायचं डिझेलच भेटणं झाले साहेब। 4 दिवस झाले शेतामध्ये ट्रॅक्टर अडकून बसल्या डिझेलमुळे ते होईना ना। ट्रॅक्टर तिथे अडकला, आता डिझेलसाठी बसून हे केलं। रात्री आले होते। कुठून आले तुम्ही? कळंबाड। कुठे कुठे गेले होते डिझेलसाठी? झिरो फाटा पूर्णा आणि इथं परभणीला आता भेटलं ना, म्हणजे भेटलं। हो, किती वेळ झाला लाईन मध्ये? सकाळच्या 5 वाजल्यापासून। कशासाठी डिझेल पाहिजे तुम्हाला? ट्रॅक्टरसाठी, शेतीचे कामं करण्यासाठी। रुटर बेड चालू आहेत मारणं शेतीसाठी। डिझेल नाही मिळणं झाले, काही नाही। त्याच्या पाय आम्ही परेशान आहेत। आम्ही 6 पंप हिंडलो होतो, आता या 7व्या पंप आम्हाला भेटले। डिझेलची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यामुळे सरकारनं सुरळीतपणे हे पुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।